एकदम रिलॅक्स. याला पण या ना त्या साईडला पण या जागा काही बोलते आता. हनुमान चालीसा प्रतिष्ठानच्या वतीने साई उद्योग नगरीमध्ये कॅम्प आयोजित केला होता. काय सांगाल त्याबद्दल? हनुमान चालीस प्रतिष्ठानची ओपनिंग मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे आणि या हनुमान चालीस प्रतिष्ठानचा एक उद्देश आहे फक्त त्याच्यामध्ये हिंदू धर्माची जनजागृती नाही, तर जे लोक हॉस्पिटल लाईनमध्ये असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप परेशान लोक येतात त्या लोकांना हनुमान चालीस प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करण्याचा त्यांचा उपक्रम आहे. आणि आजचा जो ब्लड डोनेशन कॅम्प पण लावला आहे त्या हनुमान चालीस प्रतिष्ठानच्या निमित्तानं त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी गाडेकर साहेब आहेत त्यांचा वाढदिवस आहे आज आणि पवार साहेब म्हणून त्यांचा पण वाढदिवस आहे. तर दोघांच्या वाढदिवसानिमित्त यांना ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करायचं आणि आश्रमामध्ये पण आज काही फळ वाटप पुस्तक वाटप असे बरेच प्रोग्राम त्यांनी आज राबवले. आणि या कॅम्पचा मेन उद्देश असा आहे की जे गोरगरीब मुलं आहेत किंवा MIDCतले काही कर्मचारी असतील यांना कधी कोणत्याही वेळी जर हॉस्पिटलमध्ये रक्ताचं म्हणजे कमतरता जर भासली रक्ततोडा जर भासला यांना आमच्या ब्लडच्या माध्यमातून ब्लड बँकच्या माध्यमातून यांना फ्री मोफत ब्लड दिलं जाईल. आणि त्याचबरोबर भारत नवतरुण भारत फाउंडेशनचे काकाजी गाडेकर साहेब हे पण त्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातून जे काही लोक 17 ते 6 महिन्यांमध्ये येतात त्यांना अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी जे काही इतर जास्त आजार असतील त्याचे ऑपरेशन क्रिटिकल आहे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत अशा लोकांसाठी हनुमान चालीस प्रतिष्ठान आणि नवतरुण भारत फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एकदम मोफत इलाज करून देतो. आज तुम्ही ब्लड कॅम्प आयोजित केला. आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं सामाजिक उपक्रम आम्ही याच्या अगोदर खूप केले ज्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरज पडते किंवा माझे 17 ते 6 महिन्यामध्ये कोचिंग क्लास आहे. मी मागच्या 1.5 वर्षापासून पोलीस भरती 1 रुपया फीस घेत नाही, मुलांना फ्रीमध्ये मोफत शिक्षण देतो. आणि जे लोक शहीद झालेले आहेत त्यांना आपण आपल्याकडे राहायची पण व्यवस्था आमचं आज 50 बॅगचं टार्गेट आहे. आता किती टार्गेट कम्प्लीट इथून पुढं आमचा जन्मच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने आमचे उपक्रम घेणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हेच आमच्या हनुमान चालीस प्रतिष्ठानचं आणि नवतरुण भारत फाउंडेशनचं काम आहे. रक्तातून एवढंच आवाहन करेन की काही लोक घाबरतात की ब्लड डोनेशन करावं का नाही करावं. आपण जेव्हा ब्लड डोनेट करतो आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनची कॅपॅसिटी वाढते आणि ब्लड डोनेट केल्याच्या नंतर याचा अर्थ असा होत नाही की आपल्या शरीरातलं ब्लड संपणार आहे. नंतर 8 घंट्यानंतरच आपलं लगेच सर्क्युलेशन चालू होतं. आणि ब्लड डोनेट केल्याच्यामुळं ब्लड डोनेट केल्यामुळं आपल्या शरीरात रक्त तर संपणार नाही आहे पण आपल्या रक्तदात्यामुळं एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. आणि जसं सीमेवर जवान हे लोकांचा जीव वाचवतात ते तिकडं युद्ध करतात तसं आपणही आपल्या भागामध्ये युद्ध करू शकतो. कारण आपण जर रक्तदान केलं तर आपल्यामुळं 2-3 रुग्णांचा जीव वाचू शकतो. आणि याच्यापेक्षा मला वाटत नाही की कोणतं मोठं काम असेल. सर्वप्रथम मी सांगेन की हनुमान चालीस प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आहेत यांना वाढदिवसासाठी खूप शुभेच्छा. जेणेकरून यांच्या आज वाढदिवसामुळं आणि यांच्या हनुमान चालीस प्रतिष्ठानमध्ये यांचं जे योगदान लाभलेलं आहे त्या योगदानामुळे आज 50 बॅग म्हणजे आज 100 लोकांच्या रुग्णांचे जीव वाचवण्याचं काम यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही आज करतोय. यांना खूप खूप शुभेच्छा. यांचे असेच उपक्रम इथून पुढे चालू राहावेत. आणि मी या समाजातल्या यंग जनरेशनला मी आवाहन करतो की तुम्ही रक्तदान करा. कारण तुमच्या रक्तदान केल्यानं तुम्हाला एक दिवस थोडाफार नॉर्मल त्रास होऊ शकतो तो होणारही नाही पण
तुमच्या एका दिवसाच्या रक्तदानामुळं तुम्ही कुठल्याही एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतात आणि अन्नदान आणि रक्तदान हे खूप श्रेष्ठ कार्य आहे. आणि सर्व माझ्या तरुण मंडळींना आणि माझ्या मित्रकांना आवाहन करतो की तुमच्या माध्यमातून जेवढे ब्लड डोनेशन कॅम्प तुम्हाला करता येतील तेवढे करा. कारण मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये एवढं मोठी ब्लड बँक असल्यामुळं सुद्धा तिथं कुठलंही ब्लड अवेलेबल नव्हतं. घाटीमधून आम्हाला आमच्या सोशल वर्कर जेवढे काही मुलं आहेत त्यांना फोन येत होते की आम्हाला ब्लडची बॅग लागते, पण बॅग कुठल्याच ब्लड बँकमध्ये अवेलेबल नव्हती. म्हणून काही रुग्णांना त्यांचा स्वतःला जीव द्यावा लागला. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की युद्ध में निमंत्रण भेजा नाही करते जिसका जमीर जिंदा वाहत आहे. अशी जी अवस्था आहे की आपल्यामुळे जर एखादा जीव वाचत असेल तर आपण तो तेवढं तरी आपलं काम आहे. या जमिनीवर आपल्याला देवाने एवढा जन्म दिला आहे तर आपलं पण काहीतरी द्यायला लागतं. तर कमीत कमी रक्तदान करून एखादा जीव वाचण्याचं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या पाठीमागची भूमिका काय आणि ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? आम्ही अगोदर फाउंडेशनचं काम करत होतो. तर आता आम्ही नवीन फाउंडेशन आम्ही स्थापन केले. त्या संदर्भात आम्ही रक्तदानाच्या स्थिती जी आहे ते आम्ही लोकांना ब्लड डोनेटचा प्रॉब्लेम होतो. आम्ही ते ठरवलं का बाबा आम्ही पण एक काम घेऊन लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करतो. शहरामध्ये ब्लडचा खूपच तुटवडा ते नेमकं उद्देश त्या उद्देशाने का आणखी काही उद्देश आहे? नाही, तो पण उद्देश आहे. आता संभाजीनगरमध्ये एका छोट्या मुलाला एक ब्लड ग्रुप कमी पडलं होतं. मग आमच्या टीमने विचार केला का आपण एक ब्लड डोनेटचं एक काम घेऊया आणि त्यासाठी समाजासाठी त्याचा उपयोग होईल. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. रक्तदान शिबिर हे पहिल्यांदा धक्का याच्यापूर्वी झालं. याच्या अगोदर मी एका कंपनीमध्ये होतो, तिथं आम्ही ब्लड डोनेटचं काम ऑर्गनाईज करत होतो. आज काय टार्गेट ठरवलं? हो, आम्ही 50 जागचं टार्गेट ठरवलेले. बघूया आणि या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही वाळदवाशांना असं हे आवाहन करणार की आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने का आम्ही जे ब्लड डोनेटचा कॅम्प करतो आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी सहभाग घ्यावा. त्याच्यानंतर ब्लड डोनेटची कमतरता येऊ नये यासाठी सगळ्यांनी सपोर्ट करावा हीच विनंती करेन. आपलं नाव सर? माझं नाव सुरेश पवार. धन्यवाद.